पण आता परवाचा प्रकार एकदम घोटाळा होता. त्या बांधलेल्या एवढे शासन तुम्हाला एवढे पैसे देतो, त्याची युटिलायझेशन व्यवस्थित होतच नाही ना. ठीक आहे, आणि तुमचा पॉईंट नोट केला आणि याच्यावरती नोट आता 6 महिन्यापूर्वी करायला पाहिजे. 6 महिन्यापूर्वी आपण त्या विषयासाठी 4 महिन्यापूर्वी विषय केला होता आपण टॉयलेट नाही. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातील दुर्गंधी, पार्किंगची समस्या, सुरक्षा व्यवस्थेची कमतरता आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याची सोय अशा विविध प्रश्नांवरून आज नगरसेवक केतन शेटे यांच्यासह काही सजग नागरिकांनी रुग्णालयाचे डीन यांची भेट घेतली. या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांवर डीन यांनी अत्यंत समर्पक उत्तरं दिली असून रुग्णहित लक्षात घेऊन अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी तातडीनं लागू केले आहेत. नागरिकांच्या प्रमुख मागणीचा मान ठेवत प्रशासनानं रुग्णालयातील केस पेपर खिडकी आणि औषध वितरण विभाग थेट खाली तळमजल्यावर स्थलांतरित केला. यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि गंभीर रुग्णांना आता औषधं आणि केस पेपरसाठी वरच्या मजल्यांवर पायपीट करावी लागणार नाही, ज्यामुळे बाहेरील रुग्णांचा मोठा त्रास वाचणार आहे. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली असतानाही केवळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ही वास्तू अद्याप सुरू होऊ शकली नव्हती. परिणामी नातेवाईकांना बाहेर उघड्यावर त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत डीन यांनी तेथे तातडीनं सिक्युरिटी गार्डची नेमणूक करून हे निवासगृह लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्याचं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे रुग्णालय परिसरातील दुर्गंधीचा त्रास कायमचा दूर करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणं आणि विस्कळीत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी योग्य नियोजन करणं यावरही प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलली. यावेळी नगरसेवक केतन शेटे यांच्यासह प्रशांत साळुंके, नितीन तळेकर, सलील डाफळे, अमित विलणकर, राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वरेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी. बऱ्याच दिवसांनी भेडसावणाऱ्या ज्या समस्या होत्या, जनतेला रुग्णांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या होत्या, तिथे दुर्गंधीचा त्रास असेल, पार्किंग व्यवस्था असेल किंवा अपुरी असणारी सिक्युरिटी व्यवस्था असेल, गरजेपेक्षा गरज मला यांच्या डीनच्या बोलण्यातनं असं आलं की 120 लोकांची गरज आहे सिक्युरिटीची. तर त्या ठिकाणी 16 सिक्युरिटी गार्ड आता काम करत आहेत. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती अतिशय खराब व्यवस्था अशी आहे. त्यानंतर आमचा दुसरा मुद्दा होता की रुग्णांच्या नातेवाईकांना जी राहण्याची सोय केलेली आहे, शासनाने सोय केली, शासनाने निधी टाकून तिथं जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये त्यांना सिक्युरिटी गार्ड मिळत नसल्यामुळे गेली 6 महिने त्या विषयावर आम्ही भांडतोय की सिक्युरिटी गार्ड नाहीत, हा एकच त्यांचा विषय आहे. त्या विषयावर आमची चर्चा झाली. रुग्णांना एक्सरे जे द्यायला पाहिजे, एक्सरे फिल्म, त्यांचा कायमस्वरूपी त्यांच्याकडे तुटवडा असतो. ते मोबाईलवर फिल्म घ्या, फोटो घ्या आणि मध्ये डॉक्टरना शोधा, डॉक्टरना शोधून त्यांना पाठवा, नंतर डॉक्टरचा रिप्लाय येणार. तोपर्यंत बाहेरच्या रुग्णाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. अशा अनेक गोष्टीवर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक उत्तर त्यांनी दिलं की येत्या काही काळात आम्ही महत्त्वाचा मुद्दा एक त्यामध्ये होता की अपघात विभागाची अवस्था अतिशय गलिच्छ अशी आहे. भिंतींना कलर नाही, ओघळ सगळे आलेले आहेत, AC चालू नाही आहेत, डॉक्टरना बसताना सुद्धा तिथं प्रसन्न असं वाटत नाही. त्या विषयावर आम्ही चर्चा केली असता त्यांनी येत्या 8 दिवसात त्याचं काम आम्ही जिंदालमार्फत चालू करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि आमच्यात सकारात्मक अशी चर्चा झाली. गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही जे काय रुग्ण आहेत, औषध घ्यायला त्यांना वरती जायला लागायचं, फर्स्ट फ्लोअरला जायला लागायचं, तिथं खूप रांग अशी वाढायची आणि केस पेपरसाठी पण खूप अशी गर्दी व्हायची. त्याची आम्ही मागणी केली होती की बाबा केस पेपरचं एक डिपार्टमेंट आणि औषधाचं डिपार्टमेंट तुम्ही खाली तळमजल्याला घ्या. त्या मागणीचा त्यांनी पाठपुरावा आम्ही केला. त्यांना त्यांनी सकारात्मक हे देऊन रिस्पॉन्स देऊन ते आता खाली घेतलेलं आहे. त्याबद्दल आम्ही डीनचे आभार मानले. की CT स्कॅन जवळचं जे शौचालय आहे तिथे रविवारी दुर्गंधी होती असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा विषय आमच्यासमोर जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वीच आला होता आणि कारणं शोधली असता असं लक्षात आलं की तिथे बरेच लोक तिथे जाणं पसंत करतात कारण ते सोयीचं पडतं. इतर टॉयलेट जे आत आहेत तिथं जाणं त्यांना दूर वाटतं, त्यामुळे तिथं प्रचंड लोड आहे त्याच्यावरती. आणि त्यामुळे मग जे आता आमचं स्वच्छता आउटसोर्स झालेली आहे, स्मार्ट सर्व्हिसेस करत आहेत, एक मीटिंग घेतली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं की त्याची स्वच्छता 3 पेक्षा जास्त वेळा करा.
आमच्या इथं स्वच्छता टोटल हॉस्पिटलची 3दा होते. आपण जर जाता जरी बघितलं तर अनेक शिष्टमंडळ आले. त्यांनी मला तर एक जापानवरून आलेलं शिष्टमंडळ म्हणाले की आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन आलो, पण एवढं स्वच्छ मेडिकल कॉलेज आम्हाला कुठंही सापडलं नाही. तर ते होते. पण ह्या टॉयलेटबद्दल तो विषय होता आणि त्यामुळे त्यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही 3पेक्षा जास्त वेळा ते टॉयलेट स्वच्छ करा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की सर ते आम्ही करतो आहोत, पण तिथे खूपच लोड आहे, त्यामुळे थोडेसे इश्यूज होतात. तर त्यांना मी सांगितले आता तुम्ही 3च्या ऐवजी 6 वेळा स्वच्छता करा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अजून एक प्रॉब्लेम तिथं असा आहे की तिथं जाताना चिखल होतो आहे. तर हा विषय 2 महिन्यापूर्वी मीटिंग घेऊन मी PWDला आता सांगितले की तिथं त्याला पेमेंट ब्लॉक्स टाका, जेणेकरून ते चिखलाचे पाय घेऊन लोक आत जाणार नाहीत आणि ते काम मंजूर पण मी केलेलं आहे. त्यामुळे तो विषय संपून जाईल. दुसरा विषय आहे एक्सरे फिल्म्सचा. एक्सरे फिल्म्स आम्ही काय करतो OPD बेसिसवर देत नाही. आम्ही शक्यतो इंडोर पेशंट्सना ते OPD बेसिस देतो. आता जर अशी मागणी असेल की सगळ्याच पेशंट सगळ्यांना देता येईल, काही अडचण नाही, ते मी वैद्यकीय अधीक्षक आमचे लक्ष देतील त्याच्याकडे.